हे बघ आपले दोन म्हणजे लाईट असे ऑन करत होतो तर चालू बटन चालू करता करता फ्यूजच उडायला गेला. आमरानाथ स्टेशनला सकाळ सकाळ आलोय. आता वाजलेत 7 वाजून गेलेत. 6:30ला उठलो. आत्याचा फोन आला की सामान जरा घेऊन तिच्या इथे शनिवारी अशी पूजा आहे, तेव्हा मग पूजेचं सामान पाहिजे होतं ना, तो घेऊन आलोय. सकाळ सकाळ तेकून उठलाय आणि अजून व्लॉग वगैरे काय स्टार्ट नाही केलाय. नंतर मग करेन अंघोळ वगैरे झाल्यावर. आता आलोय घरी. आता दिलं आत्याला सामान वगैरे. आता आलोय घरी. 7:40 झाले आता. A few moments later. तर कशात तुम्ही सगळे, मी पाच भाई तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. तर कालचा काय मी व्लॉग बनवला नाही कारण की काय नवीन झालंच नाही. डेकोरेशनचं वगैरे काय हे नाही बघ. डेकोरेशनचं वगैरे काय झालं नाही आणि काय हेच नाही झालं कारण का कुठे येणंच नाही झालं. तर मग बोलला की व्लॉग नाही बनवत. मग आता कारण का तुम्हाला पण कंटाळा येईल की हेच काय नुसतं बघायचं, तेव्हा मग मी व्लॉग नाही बनवला. आणि आज खूप काम आहेत. डेकोरेशनचं पण आजच करायला लागणार का उद्या आपला गणपती बाप्पा येणार आहे आणि आपल्या बाप्पाला जर ज्वेलरी वगैरे काम करायचं आहे, तेव्हा मग आपला आजचा जो व्लॉग असेल तो 2 पार्टमध्ये डिवाईड होईल का नाही ते मी तुम्हाला व्लॉगच्या एंडमध्ये सांगेनच तसं. आणि कालचं तुम्हाला सांगायचं झालं तर कालच्या अख्ख्या दिवसामध्ये मी ब्लॉग कमीच बनवला कारण की कामं अशी होती की त्या ब्लॉग बनवायला मोबाईल हातातच नाही धरू शकत कारण की आपलं दुसरं सगळं. नंतर मग बाबा आले गोरेगाववरतून सामान घेऊन, ते सगळी कामं करत होतो. नंतर मग केस कापायला गेलो 3-1 वाजता केस कापायला गेलो. त्याच्यानंतर आलो घरी. नंतर मग शेतावरतून आलो आणि नंतर मग हे सगळे बघा इथे बेड वगैरे होता तो इथे घेतलाय आणि बाकीचं बाहेर ठेवलाय. असं सगळी कामं केली वगैरे सगळी कामं झाली. तेव्हा कालचं ब्लॉग बनवतो ना, तर आज ते ब्लॉग बनवणार. चला तर मग आपल्या आजच्या ब्लॉगला सुरू चला. आणि बघा इथे पण असे नॉर्मली असं डेकोरेशन पाहिजे म्हणून बघा इथे पण असे लावले. तर आता म्हणजे डेकोरेशनचं अजून काय हे नाही झालं. सगळं असंच आहे सामान. हत्तीवाणी कान माझ्या मोरयाचे. आता जेवण वगैरे झालंय. पाऊस पण जरासं हे झालंय, आता शांत झालाय. नाही तर मागाशी खूप जोरजोरात पडत होता आणि तुम्हाला पण मगाशच्या व्हिडिओमध्ये असा आवाज झालाच असेल. खूप असा पाऊस होता. आता जरा हे झालंय, बारीक आहे पण एवढा नाही आहे खास. आणि आता जेवण वगैरे झालं. आता जातोय चावडीमध्ये ज्वेलरी वर्क करायचं आहे तेव्हा. चला तर मग जाऊया. इवले डोळे माझ्या बाप्पाचे, हत्तीवाणी कान माझ्या मोरयाचे. इवले डोळे माझ्या बाप्पा.
जे ते दिसणार थोडं तर दिसतच ना तिथून का वरून सांगा तिथे जाऊ आपण डेकोरेशन करता करता आपल्या म्हणजे लाईट असे ऑन करत होतो तर बटन चालू करता करता फ्यूजच उडायला गेला. आता हे बघा अंधार आहे सगळीकडे आपल्या घरात. आता फ्यूजच सेट करतोय आणि बघू आता होईल चालू, काम चालूच आहे. बघा लाईनी आपल्याला टाकायला सांगितलं काय ह्याच्या सही हेवी नाही ना व्हायचे. काय बोलतो? वायर हेवी नाही ना वाटत आहे. नाही हेवी नाही पण ह्याला लोड केला ना सगळं. ट्रिपर असला की करंट नाही टाकत. ओके तो लगेच ऑफ करून टाकतो. टिपर हे होऊन हे नाही व्हायला पाहिजे. आता हे ना ट्रिपर असेल ना तर मग हे ना त्याच्यावरती एखादं हे आहे. ठीक आहे ना मेन स्विच. थांब काठीने करूया. टाक काठीने आता मध्ये. झाला एकदाचा झाला. गणपती बाप्पा मोरया वगैरे झालं. डेकोरेशनचा अजून काय सीन नाही. काय नाही फक्त पडदे वगैरे लावले, ती भाली जी सजवलेली तीच. आणि तुम्हाला तर माहिती आहे तो फ्यूज उडालेला ते तुम्हाला दाखवलंच मी. फ्यूज उडालेला त्याच्यानंतर मग आपलं हे झालं
फ्लावर्स वगैरे हे करून घेतलं. फ्लावर्स वगैरे बनवले. आणि आता हे बघा चाललंय. हे बघा पाट वगैरे यावर्षी नवीनच घेतला आणि पाट आम्हाला शोधायला खूप असं म्हणजे इथे गेलेलो आपल्या दादा पाट आणायला आपण कुठे गेलेलो? पाट आणायला कुठे गेलेलो? बुलेश्वरला गेलेलो. तिकडे तर किती आम्ही शोधला तरी दुकानात आम्हाला नव्हती भेटत आणि जी होती ती बंद झालेली होती. मग काय करणार मग एकाने आम्हाला म्हणजे अशी एक होता होलसेलरमध्ये, त्याला आम्ही रिक्वेस्ट केली की द्या आता आम्हाला, तर त्याने दिला. आणि मग आता नवीन पाट आणलं आहे बघा. नवीन कंटी आहे, अगरबत्ती वगैरे आणि ही माती आहे. पाटावरती बसवून आपण बाप्पाला, त्यानंतर मग बाजूने माती लावली का मग आपल्या बाप्पाची मूर्ती ती सरत नाही. असं त्याच्यामुळे आता जातोय चावडीतच, मग तुम्हाला तिकडेच भेटतो. चला असं बोला. आपण गेलो ना तो कापूस कुठला असा आता झालंय. चावडीमधलं काम झालंय. आता चाललंय घरी डेकोरेशनचं. आता सेंटर यायला पाहिजे मूर्तीचं घराला डोक्यावर येते. गेल्या वर्षी लोक बोलवते जड आहे. मी सेंटरला घेतली, मला एवढं काय नाही खास वाटले. मग गेल्या वर्षी तसा खाली काना बघून चल. काना नाही काढलाय, आई बोली सकाळी काढणार आहे ती. चला आता झालंय आणि आता आलो आहोत घरी. बघा अजून बघितलं काय डेकोरेशन झालं नाही तरी 12 वाजले आता. तर आता जेवढा काय आता असेल ते डेकोरेशन उद्या करू. आणि आजची जी व्हिडिओ आहे ती इथेच संपव. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला तर मग पुढच्या एका ब्लॉगमध्ये भेटू. तर बाय.